बघा मित्रांनो, ताजा ताजा दुधी काढतो आपण. आणि हा दुधी आज आपण काढून त्याचा दुधी हलवा बनवणार आहोत. तो पण त्याची रेसिपी आज तुम्हाला स्पेशल दाखवणार आहे. तर आता आपण हे ताजा दुधी हलवा खायला एकदम वेगळीच मजा असते. आपण हे घरात पिकवलेलं आहे. म्हणजे मित्रांनो, दुधी हलवा करण्यासाठी आपण 2 दुधी काढलेले आहेत. तुम्हाला मगाशी दाखवले की आपल्या आवारामधूनच काढलेले आहेत आणि खूप फ्रेश आहेत, तुम्हाला पण दिसत आहेत. आणि आपण आता त्याची प्रोसिजर करायला घेत आहोत. पहिले आता आपण दुधी हलवा करण्यासाठी दुधी किसून घेणार आहोत. त्याच्यानंतर बाकीचे इन्ग्रेडियंट्स कसे आपण करणार आहोत आणि आपण कसं याला शिजवणार आहोत ते तुम्हाला दाखवतो मी. तर आता आपण हे किसून घेऊया. असे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे. जर तुमचे मोठे जर दुधी असेल ना तर तुम्हाला असे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आणि नंतर मग तुम्हाला किसायला तुम्हाला प्रॉब्लेम नाही येणार. तर त्यासाठी आपण आहे ना पहिले हे असे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आणि त्याच्यानंतर मग आपल्याला त्याला किसायला सोपं जाईल. हे बघा, अशा प्रकारे आपल्याला दुधी जर मोठा असेल, जून असेल तर त्याला अशा प्रकारे आपण त्याच्या बिया काढून घ्यायच्या आहेत. तर बिया ह्या साईडला आपण काढून घेतलेल्या आहेत, म्हणजे जेणेकरून जर जास्त जून असेल तरच आपल्याला काढावं लागतील, अदरवाईज गरज नाही आहे. बट जर जून असेल तर आपण काढून घ्यायचे आहेत. तर नंतर मग तुम्हाला प्रॉब्लेम येईल, किसायला प्रॉब्लेम यायला नको म्हणून. तर बघा, अशा प्रकारे किसून घ्यायचं आहे आणि आपलं किसून झालेलं आहे दुधी वगैरे. आणि आता आपण रेसिपी करायला स्टार्ट करणार आहोत. बघा, आपलं दुधी हलवा करण्यासाठी दुधी किसून झालेला आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला इन्ग्रेडियंट्स बघायला गेलं तर हा खवा आहे. खवा आपण त्याच्यामध्ये 3 किलो दुधी होता, तर 3 किलो दुधीसाठी आपण खवा जवळपास अर्धा किलो किंवा तुमच्या ह्याच्यावरती आहे. तुम्ही पाव किलो पण घेऊ शकता, अर्धा किलो पण घेऊ शकता. कलर ठेवला आहे, ऑप्शनल आहे, तुम्हाला पाहिजे तुम्ही टाकू शकता, अदरवाईज तुम्ही स्किप करू शकता. ह्याच्यामध्ये वेलची आहे. वेलची जरा जास्त प्रमाणात घ्यायची. आपण सोलून त्याला मिक्सरमध्ये थोडी ग्राइंड करून घेतलेली आहे. आणि साखर आहे, 1 किलो साखर घेतलेली आहे. साखर आपल्याला वितळून घ्यायची. आणि दूध आहे. दूध जे आपण आहे ते तापत ठेवलेलं आहे. तापल्यानंतर मग दूध आपल्याला त्यामुळे टाकायचं आहे. तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया. आता आपण पहिले दुधी टाकून घेणार आहोत या टोपामध्ये. जसं मोठा टोप क्वांटिटीप्रमाणे तुम्ही हे घेऊ शकता, टोप घेऊ शकता, बर्तन घेऊ शकता, तुमची जेवढी क्वांटिटी आहे. आता हे आपण जरा जास्त क्वांटिटीमध्ये बनवतात, तर आपल्याला बाकी सगळे इन्ग्रेडियंट्स पण जास्त लागत आहेत. आता ह्याच्यामध्ये बघा, हे जे आहे हे आता आपल्याला चांगल्या प्रकारे शिजवून घ्यायचं आहे. तर हे आपण यात टाकून घेतलेलं आहे पहिले. बघा, याच्यात टाकल्यानंतर आहे ना आपल्याला थोडं स्टेअर करून घ्यायचं आहे. हळूहळू याचं पाणी निघत जाणार आणि पाणी आपल्याला आटत जाणार आहे. त्याच्यानंतर थोड्याच वेळानंतर आपल्याला दूध टाकून घ्यायचं आहे याच्यामध्ये. तर जवळजवळ मित्रांनो आता आपण 10 मिनटं झालेत स्टेअर करतोय. दुधी हलवा फक्त दुधी टाकलेलं फक्त त्यामध्ये. आता आपण याच्यामध्ये दूध ॲड करून घेणार आहोत. दूध ॲड करतो आपण. दूध ॲड केलेलं आहे. तर दूध थोडंसं आटवून ॲड केलं आहे, म्हणजे जेणेकरून आपल्याला ह्याच्यामध्ये आटवायला जास्त टाईम जाणार नाही आणि आपल्याला सोपं पडेल लवकर होण्यासाठी. कारण हे पाणी आणि दूध आटायला खूप टाईम जातो, तर तेवढे पेशन्स आपल्याकडे पाहिजेत. आणि जर तुम्ही छोट्या क्वांटिटीमध्ये पण करू शकता. भरपूर लोक स्क्वीज करून पाणी काढून ते करतात, पण हे आपण पूर्णपणे ह्याच्याने केलं की आपल्याला ह्याचा पूर्ण अर्क आपल्याला त्याच्या दुधी हलव्यामध्ये येईल आणि लागताना खूप चांगलं लागतं. तर तुम्ही करून बघा. एक नवीन पद्धत असेल तुमच्यासाठी. आणि क्वांटिटीमध्ये खूप. आता आणलं तर आपण 1-2 किलो ॲक्च्युली दुधी आणल्यानंतर आपण कशा प्रकारे करू शकतो हे तुम्ही बघू शकता आणि करू शकता. नॉर्मल तुमच्यावरती क्वांटिटी किती करायची आहे. आता हे पूर्णपणे आपल्याला आटवायचं आहे आणि शिजवून पण घ्यायचं आहे. शिजल्यानंतर मग आपल्याला साखर, वेलची आणि खवा हे सगळ्या गोष्टी टाकायच्या. तर आता आपण फक्त स्टेअर करत राहायचं याला हळूहळू.
आता आपले मोस्टली दुधी हलवा तर आपलं थोडं स्टेअर करून पूर्ण आटलेलं आहे. आता आपल्याला ह्याच्यामध्ये साखर वितळवून म्हणजे पाक करून घ्यायचं आहे. तर त्यासाठी थोडंसं पाणी टाकलं आणि बाकी आपण साखर टाकत आहोत. हे बघा अशा प्रकारे आपण जवळपास 1 किलो साखर घेतलेली आहे. तिला आता आपण पाक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला, जेणेकरून आपल्याला इझी जाईल आणि तिकडे पण आपले काही गुठळ्या होणार नाही. कारण साखर टाकल्यानंतर परत एकदा आपल्याला त्याच्यामध्ये आता याच्यामध्ये दुधीचं पाणी आटलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये खवा ॲड करत आहोत. एका साईडला आपला साखरेचा पाक चालू आहे, ते आता ऑलमोस्ट वितळलं आहे. त्याच्यामध्ये खवा टाकून घेतोय. अशा प्रकारे ऑलमोस्ट आपण एक 250-300 ग्रॅम खवा टाकलेला आहे. याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर मग आपल्याला सगळं पाणी आटल्यानंतर मग साखर टाकायची, साखरेचं पाक टाकायचं. त्याच्यामध्ये खवा टाकून आपण मिक्स करून घेतलेलं आहे चांगलं. आता या ठिकाणी आपण साखर टाकत आहोत. साखरेचा जो पाक केलेला तो आपण टाकून घेऊया. ह्याला पण चांगला मिक्स करून घेऊया आणि ह्याचसोबत आपल्याला थोडंसं ग्रीन कलर पण आपण टाकून घेणार आहोत, जेणेकरून थोडा दिसायला चांगला दिसेल आपल्याला. आता आपण वेलची टाकत आहोत. सर्वात लास्टला वेलची टाकायची आहे, कारण त्याचा वास आपल्याला आत्मऱ्याचा नंतर पण भेटतो. आता अगोदर टाकली तर मग ते ॲक्च्युली फ्लेमवरती निघून जातं. त्यासाठी करायचं. आजची रेसिपी आज बेसिकली माझे पप्पा करत आहेत ॲक्च्युली, कारण त्यांना लहानापासून ॲक्च्युली त्यांनी बघितलं आहे दुधीपाक कसा करतात. त्यासाठी आज 2-3 वेळा आम्ही केलं होतं. म्हटलं की आज आपण दाखवूया सगळ्या लोकांना पण कसं आहे दुधी हलवा कशा प्रकारे आपल्या आमच्या तरीकेने कसं करतात. तर म्हणून म्हटलं आपलं दाखवूया आपण आज. तर बघा गाईज, आता आपलं दुधी हलवा ऑलमोस्ट तयार झालं आहे. 1-2 मिनटामध्ये आपण बंद करणार. पण याचं जेवढा पाणी आहे ना तेवढं पूर्ण पाणी तुम्ही आहे ना ड्राय करा. जेवढं ड्राय कराल तेवढं तुम्हाला नंतर खायला मजा येईल. कारण तुम्ही पाणी ठेवलं तर मग ते पाणीरे लागेल, तेवढं मजा येणार नाही खायला. त्यासाठी तुम्ही आहे ना ते पूर्णपणे पाणी आटलं पाहिजे. आता एक मी 5 ते 7 मिनटं मी ठेवणार आहे. त्यानंतर मी फ्लेम ऑफ करणार आहे आणि तुम्हाला मी दाखवतो फायनल माझा दुधी हलवा कसं झाला आहे ते. मित्रांनो, आपला फायनली हलवा झालेला आहे आणि आता हलवा बनवणारे शेफ माझे पप्पा आता टेस्ट करून दाखवणार आहेत कसे झाले म्हणून. कसे झाले पप्पा? एकदम भारी. वा, तर तुम्ही पण करून बघा. लगेचच्या लगेच जा बाजारात, लौकी घ्या, दुधी घ्या आणि पटापट तुम्ही रेसिपी करून बघा आणि आम्हाला कळवा कशी झाली म्हणून.